पार्वती पते शिव हर हर पांडुरंग भगवान की आदि शक्ती मुक्ताबाई की हीच आदि शक्ती म्हणजे कोण आहे? मुक्ताबाई आहेत आमच्या महादेवाचे अवतार निवृत्तीनाथ महाराज, भगवान विष्णूचे अवतार ज्ञानोबा आहे, ब्रह्मदेवाचे अवतार सोपानदेव, आदि शक्ती जी आहे ती कोण आहे? मुक्ताई. आणि म्हणून ही आदिशक्ती असणारी आम्ही तीर्थयात्रेला येताना दर्शन घेतलं मातोश्रीचं आदिशक्ती मुक्ताबाई. 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात सांगितलेले आहेत. तसे अनेक तिचे रूप आहेत. रुक्मिणीच्या रूपाने ती आहे लक्ष्मी, सत्यभामेच्या रूपाने आहे, दुर्गा देवीच्या रूपाने आहे, कालीच्या रूपाने आहे. 9 रूप आहेत तिची. त्या देवी भागवतामध्ये तिचं सगळं वर्णन सांगितलेलं आहे. देवी भागवत, तुमच्या आशीर्वादाने देवी भागवत सुद्धा झालेले आहेत आपले. देवी पुढे 9 दिवस देवी भागवत. आणि म्हणून हिचं सुद्धा वर्णन अनेक सांगितले. आदिमाया शक्ती आणि शिवाजवळ जर शक्ती नसेल तर मग शिव काय नाही, परिपूर्ण नाही. मुद्दा इथं आहे आपला. आणि शक्ती जवळ जर शिव नसेल तर शक्ती ही काय नाही, परिपूर्ण नाही. तसं संसारामध्ये आहे. नवरा म्हणजे शिव आहे आणि पत्नी म्हणजे काय आहे? शक्ती स्वरूप आहे. हे 2 चाकं आहेत संसारातली. ही दोन्ही चाकं सारख्या जर चालत असतील तर त्या घराला कोणतीही अशा प्रकारची बाधा येत नाही. आनंद असतो घरामध्ये. पण आयुष्य कसं असतं पहा ना. कधी कधी त्या नवऱ्याला पत्नीचा वियोग सहन करावा लागतो. कधी कधी त्या पत्नीला आपल्या मालकाचा वियोग सहन करावा लागतो. आयुष्य संपलं, एक एक व्यक्ती निघून जात असते. विचार त्या तारुण्य वयामध्ये जिचा पती मरण पावलेला आहे, विचारा त्या माय माऊलीला काय दुःख असतं, काय दुःख असतं. सगळ्या संसाराची, कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येत असते आणि तरी सुद्धा ती काबाड कष्ट करून आपल्या लेकरांना जगवत असते. मायबाप काबाड कष्ट करून त्या मुलाला हुशार करते, मोठ्या पदावर नेऊन बसवते. एक सांगू, मुलाचे वडील गेल्यानंतर आई त्याला दोन्ही रूपाने सांभाळ करते. आईचंही वात्सल्य देते आणि वडिलांची सुद्धा जागा ती घेते. का तर त्याला शिक्षण, त्याचा खर्च, वडील होऊन त्याचं संगोपन करते. दोन्ही पात्र उठवण्याची शक्ती त्या मातोश्री मध्ये आहे, आईमध्ये आहे.
आणि म्हणून या संसाराचे हे दोन चाका आहेत, ते व्यवस्थित चालावे याकरता चांगलं आचरण करावं, शुद्ध सात्विक अशा प्रकारचं राहावं, व्यसनाधीन असू नये. शिवाविना शक्ती अपूर्ण आहे. त्या ज्ञानोबारायांनी ग्रंथामध्ये अनेक सांगितलेलं आहे शिवशक्तीचं समावेशन. त्याचा विस्तार नको असो. भगवान शिव एकांतामध्ये आहेत, तप करण्यामध्ये विलीन आहे. सगळ्या देवांना दुःख वाटायला